आमच्याकडे एक जण सिनियर सिटीजन होते. ही वॉज अ एक्स चीफ फायनान्शियल ऑफिसर ऑफ अ व्हेरी लार्ज मल्टीनॅशनल, आणि त्यांनी एका शेअर ट्रेडिंग स्कॅममध्ये पैसे गुंतवले. म्हणजे तोही स्कॅम असा आहे की एखादी तुम्हाला फ्री ॲडवाईस कोणीतरी देतं की अरे ह्या स्टॉकमध्ये इन्व्हेस्ट करा, आणि असं सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर आपण खूप बघाल की फ्री स्टॉक इन्व्हेस्टमेंट ॲडवाईस मिळतं. मग तुम्ही असं करा, मग तुमचे पैसे डबल होतील, आणि सुरुवातीला होतात. आणि मग ते तुम्हाला व्हॉट्सॲप ग्रुपवर घेतात, आणि मग तिथे सांगितलं जातं की तुम्ही ना एक आमचं ॲप डाउनलोड करा, आणि मग ते ॲप डाउनलोड करून त्याच्यात तुम्ही इन्व्हेस्ट करा, मग तुम्हाला रिटर्न्स मिळतात. आणि ॲपवर सगळं ते छान दिसतं की मी आज 2 लाख रुपये इन्व्हेस्ट केले, ह्या स्टॉक्समध्ये केले, मग 15 दिवसांनी एवढा प्रॉफिट बुक झाला, आणि आज माझ्या नावाने त्या ॲपवर एवढा प्रॉफिट दिसतोय, आज 25 लाख रुपये प्रॉफिट दिसतोय. मग काही दिवसांनी मला असं वाटतं आता मी एनकॅश करते ना ते सगळं. मग एनकॅश करायच्या वेळेला ते व्हॉट्सॲप ग्रुप आणि हा ॲप कनेक्टेड आहेत. ते एनकॅश करायच्या वेळेला उडवाउडवीची उत्तरं दिली जातात. मग एनकॅश करायला आणखीन पैसे मागितले जातात. अँड ॲट सम पॉईंट ऑफ टाईम द विक्टिम रिअलायझेस की हे असं चक्रव्यूह आहे, आपण आणखीन अडकतच चाललो आहे ह्याच्यात. त्यांनी त्यांची पूर्ण जी काय सेविंग असेल, 1.5-2 कोटीचं सेविंग ह्या स्कॅममध्ये त्यांचे इरोड झालं होतं. सगळे अडकलेले होते पैसे. दिसायला दिसत होतं एवढा प्रॉफिट झाला आहे. मग आम्ही जेव्हा ते सगळं इन्व्हेस्टिगेट केलं, मी त्यांना म्हटलं मला तो ॲप बघू दे, तुमचे स्टेटमेंट ऑफ अकाउंट्स बघू देत, तेव्हा असं लक्षात आलं की हे सगळे पैसे वेगवेगळ्या लोकांच्या अकाउंट्समध्ये ह्यांनी ओव्हर अ पिरियड ऑफ 1 or 2 years ट्रान्सफर केलेले होते पैसे. आता त्यांना जेव्हा मी विचारलं की तुम्ही तर CFO आहात, तुम्हाला माहिती आहे की शेअर ट्रेडिंग शेअर्स विषयीचा ॲडवाईससुद्धा सेबी रेग्युलेटेड एंटिटीजच देऊ शकतात. मग तुम्ही सुद्धा कसा, म्हणजे हे मी नाही म्हणलं त्यांना, पण माझ्या मनात आलेले प्रश्न आहेत, कारण हे विक्टिम ब्लेमिंगच आहे की तुम्ही फ्री ॲडवाईस घेतला, तुम्ही एखादे अनरेजिस्टर्ड ॲप डाउनलोड केला जो सेबी मॉनिटर्ड नाही आहे, तुम्ही ह्या फ्री ॲडवाईसवर तुम्ही तुमचे स्वतःचे एवढे हार्ड अर्न मनी गुंतवले, आणि मग तुम्हाला तो जो प्रॉफिट जो दिसतोय पण मिळाला नाही, आणि आता तुम्हाला पैसेही गेलेत, देयर इज सो मच ऑफ शेम, आणि आता मुलांना पण फेस करता येत नाही आहे. आणि ते म्हणजे माझ्या पुढे ते इतका सिनियर माणूस बसलेला, हात कापतायत, रडायला येतं, ब्लँकआउट बोलता बोलता ब्लँकआउट होतात. सो इट्स व्हेरी सॅड. आणि द सॅडर पार्ट, हो केवढा ट्रॉमा आहे हा, म्हणजे हा फायनान्शियल प्लस इमोशनल. तर इनफॅक्ट कशाला जास्त व्हॅल्यू, म्हणजे ते 1.5 कोटी तर 1.5 कोटी आपल्याला माहिती आहेत, पण हा इमोशनल ट्रॉमा कदाचित त्याच्यापेक्षा किती जास्त आहे. आणि हे पैसे मिळणार आहेत का, हा खूप वेळा मला प्रश्न विचारला जातो की हे पैसे आम्हाला परत मिळतील का. तर त्याचं नाही आहे उत्तर माझ्याकडे, पोलिसांकडे, ज्युडिशरीकडे. कारण जर हे पैसे वेगवेगळ्या अकाउंट्समधनं पुढे पुढे जात जर विड्रॉ झालेले असतील किंवा देशाच्या बाहेर गेलेले असतील, तर हे पैसे परत मिळणं खूप अवघड आहे. म्हणून त्याच्यामध्ये एक असं आम्ही सांगतो की हा स्कॅम जेव्हा तुमच्या लक्षात येईल तेव्हा इमिजिएटली रिपोर्ट करा. आणि तो ऑनलाईन सेंट्रल गव्हर्नमेंटचं पोर्टल आहे cybercrime.gov.in, ह्या पोर्टलवर जाऊन रजिस्टर करा. म्हणजे त्यांच्या इंटरनल मेकॅनिझम्समधनं हे जे पैसे वेगवेगळ्या अकाउंट्सला गेलेले आहेत कुठेतरी फ्रीज होऊ शकतात, आणि मग विड्रॉ करायची कदाचित एक पॉसिबिलिटी त्याच्यात आहे, तयार होऊ शकते.